विठुराया, मला जी भीती वाटत होती, जे संकेत मला मिळत होते, त्याचा जर विचार केला तर कायम मला त्या श्रीकलाविषयी सावध केलं जात होतं. मी पण ती घरात येऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले रे, पण काहीच उपयोग नाही झाला. आणि आता तर ती गोविंद महाराजांची पोथी जाळायला निघाली होती. विठुराया रे, या घराला कीर्तन सेवेची परंपरा आहे. ज्या पोथीतले अभंग गोविंद महाराजांनी व्यंकू महाराजांनी मला शिकवले, त्या परंपरेची राख करायला निघाली होती ती श्रीकला. या संकटाला कशी सामोरे जाऊ रे मी, मला नाही कळत आहे. तूच काय तो मार्ग दाखव. या नतद्रष्ट मुलीपासून कसं वाचव रे मी माझं घर. तळ 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 तळाट इस्कोट. माझ्या दुष्ट शक्तींचा दरवाजा मोकळा केलाय मी. सगळी साधना पणाला लावलीये. त्या इंद्रायणीचं भाग्य राख केल्याशिवाय ही थांबणार नाही. काळी गोळी त्या वाड्यात नेऊन ठेव. आणि त्याने काय होईल? या गोळीमुळे दिग्रसकरांच्या घराण्यातील कागदच काय, पण भिंती सुद्धा मोडून पडतील. ते घर असं कोसळून पडेल, त्यावर फक्त तुझंच राज्य असेल. या गोळीची किंमत त्या आधीच्या औषधापेक्षा दुप्पट मोजावी लागेल. पैशांची चिंता करू नकोस रत्ना. तू मागशील ते मिळेल तुला, आणि वेळेवर मिळेल. दे दे ती गोळी दे. इकडं पण हे पण. या झोपड्या तुमच्या आहेत? हो, आमच्याच आहेत. आम्हाला विचारणारा तू कोण? मी अधोक्षज अंताजी दिग्रसकर, या गावचा सरपंच. मग हारबीर घालून का स्वागत करायचा का तुमचा? ए, जास्त बोललास ना थोबड फोन येतच. थांबी मी. हे बघा, ही जागा शाळेसाठीची. ए, कसली शाळा? ही जागा आमची आहे. ए, तुमची जागा. लाज वाटते का खोटं बोलायला? आधुने इंदुने आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारकडून ही किती कष्टाने जागा मिळवली आहे. इथं विठूच्या वाडीची शाळाच होणार. ए, काय चिकचिक लावली रे? तंबाच्या एरियात आवाज खाली ठेवून बोलायचं. हे गाणे काय मॅटर आहे रे? संपा दादा, या आपल्या झोपडा काढायला सांगतायत. ए, नाही काढणार जा. काय करायचं करून घे.
या संभाला नटणारा अजून जन्माला यायचा आहे. हे बघा, ही जागा जी आहे ना ती सरकारने आम्हाला शाळेसाठी दिली. आणि या तुमच्या झोपड्या इथं बेकायदेशीर आहेत. त्याच्यामुळे आमच्यावर दादागिरी करायची नाही. ए जबरो, आहे मी दादा, करणार मी दादागिरी. काय करणार तू? एकच फाईट, वातावरण टाईट, एकेकाला सोलून काढेन. हे बघा, आम्ही इथं भांडण करायला नाही आलोत. आपण शांततेत बोलू ना. शांततेत बोलू. ए जास्त बोलला ना इतकंच मॅटर क्लोज करून टाकील तुझा. ए आमच्याच गावात येऊन आमच्यावर दादागिरी का? हा? हो करणार. काय करणार तू? हे बघा, ही बोलण्याची पद्धत बरी नाही. हा हे बघा, आपण इथे बोलायला नको. आम्हाला उगाच इथं तंटा नकोय. आम्ही जातो इथून. ए जा जा, पुन्हा इथनं आलात ना तर पाय तोडून ठेवीन काय काचे. चला रे. इंदू, आदू, बघ मी आपलं अंगण किती चकाचक केलंय. ओ सरपंच साहेब, तुमच्या मुखावर एवढं टेन्शन काय? गोष्टच तशी झाली. काय झालं? इंदू, आपल्या शाळेच्या कामामध्ये अडचण येते. काय? हे बघा तू मस्करी करतोस माझी. हे बघ, आधीच सांगते, शाळेविषयी अशी मस्करी मी खपवून घेणार नाही. इंदू, अशा सिच्युएशन मध्ये मी मस्करी करणार आहे का? आता जाऊन बघून आलोय मी. अगं, आपल्या शाळेचं काम ठप्प पडलंय. रातोरात तिथे बेकायदेशीर झोपड्या उभा राहिल्यात. एक मिनिट, जरा नीट सांग मला काय झाले. अगं, ए नाही काढणार, जा काय करायचं करून घे. या संभाला नटणारा अजून जन्माला यायचा आहे. अरे हे चुकीचं आहे आदू. असा कोण उपटसुंब दादा आलाय आणि आपल्या शाळेच्या जमिनीवर हक्क गाजवतोय रे. हे कायद्याचं राज्य, इथं असं काही होणार नाही आदू. अगं पण असं झालं इंदू. तो कोणीतरी तो संभा दादा तिथून हटायला तयार नाही. तुराया, अरे हे संकट थांबायचं नावच घेईनात. आधी जमीन मिळवण्यासाठी धडपड केली. कशी बशी जमीन मिळवली आपण. मग काय तर भूताचा माळ म्हणून काय बाई पसरवलं लोकांनी. ते पण कसं कसं थांबवलं आपण. कशी बशी आपली शाळा उभी होतच होते की आता कोण नवीन दादा आला आणि दादागिरी करतोय. मला तर काहीच कळत नाही इंदू. एक तरी इतका कमी वेळ राहिलाय ना आपल्याकडे. आपल्याकडे फक्त 6 महिन्याची मुदत आहे. त्यातले पण 4 ते 5 महिने निघून गेले इंदू. आदू, लवकरात लवकर शाळा उभारली पाहिजे रे. अगं हो, पण आपण कसं करणार आहे? मला इतका ताण आलाय ना इंदू. साहजिकच आहे अरे. यातून आपल्याला एकच व्यक्ती मार्ग दाखवू शकतो, माझे व्यंकू महाराज. तुझा त्यांच्याशी बोलून घे, तोपर्यंत मी उरलेलं कामावरून येते. हा, अगं इंदू, काय केलंस तू? तुझ्या नवऱ्याला शेण लावलंस? आय मायो, सॉरी, चुकून झालं. काय केलंय तू? हा, सॉरी ना. असू दे, तुझ्या हातचं लागलेलं शेण पण गोड मानतो.
या श्रीकलाच्या अंगावर हात उचलण्याची शिक्षा किती मोठी असते हे आता कळेलच तुला इंद्रायणी. बघू आता तू काय करशील ते. काय वहिनी साहेब इथं असं चोरासारखं बसून काय करताय? तुला काय करायचं? मी तर आपलं सहजच. काय चाललं काय? कानातले माझं कानातलं पडलं तर तेच शोधते, सापडतच नाहीये ग. आय बंडल, किती बंडल मारते ग. दोन्ही कानात तर दिसतात की कानातली. अगं करिश्मा, हे कानातले नाही, माझं दुसरं एक कानातलं पडलंय ना ते शोधते. असं काय? बर चल मी शोधते. करिश्मा, तुला काय करायचंय ग? हा, नुसत्या चौकशा, नुसत्या आपले प्रश्न प्रश्न प्रश्न. रिकाम टेकडी आहेस? कामधंदे नाही आहेत का? चल जा. हे ओरडती कशाला ग? मी तर फक्त हेल्पिंग हँड देत होते. नकोय मला तुझा हेल्पिंग हँड. जा चल. ज्याचं करायला जावं भलं ते म्हणते आपलंच खरं. घालायचा जमानाच नाहीये. बस शोधत. फारच माज वाढला हिचा. रत्नाताईचा अर्क ना परत द्यावा लागेल असं दिसतंय. आदू हे घाल, यात एकदम हिरो दिसतोस. असं काय बघतोस? यही सोच रहा हूँ कि इस हीरो की हीरोइन कैसे दिखती है. 14वीं का चांद. तू पण ना. आदू, अरे मी पण ना काय. अरे आदू सोड ना दार उघड. तू बघू दे, ज्यांना बघायचं त्यांना बघू दे. आपण कोणालाच घाबरत नाही. घाबरू नका, घाबरू नका. मी डोळ्यावर हात ठेवलाय, मी काही बघत नाहीये. आगो बोलतो का रे दीड पोट्या. इंदू मामी, ज्युनियर विंजे सरकरांचा कान सोडावा म्हणाला. आधी तू कशाला आला इकडे ते सांग. सर, आमच्या मास्तरीन बाईला शंका विचारायला आलो होतो. तुमचं ते बीजी काम चालू होतं ना, तेव्हा आलो. राया इकडे. इतका आगाव झालास ना तू. असं बोलतात. सांग काय शंका आहे? अगं इंदू मामी, शंका म्हणजे माधुरी पुरंदरेचं ते हेनाचं सुटकेस आणि सिल्वर स्टार दोन्ही पुस्तकं वाचून झाली माझी. अगो बाई, त्यात काय शंका आहे? अगं ह्यात काही शंका नाही. त्यांचा झाडे लावणारा माणूस हे जर पुस्तक मी तुला न विचारता ढापलं तर तू मला मारशील का? मारणार नाही, उलट तुझ्या आवडीचे पुस्तक आणून दिल तुला अजून वाचायला. हीच खात्री होती मला. चला चालू दे तुमचं बीजी काम. राया तुला मी. राय खूपच डॅम्बिस झालाय नाही. मला पण ना
अशीच एक टॅम्बी छोटी इंदू पाहिजे. आदू कामाकडे लक्ष दे ना तर पटके दिलं. काम होत राहतील. अशाच वेळी फोन येतो नेहमी. हा पप्या, त्या संभाबद्दल काही खबर कळले का? त्याच्या मागे कोण आहे काय ते? नाही अजून तेच बघतोय मी पण. हा तेच भेटायला चालू. हो ठीक आहे. हे घे. पण तू कुठं निघालास? अगं व्यंकू काकांना भेटतो ना. काकाला भेटायला? अगं तो सकाळी शेतावरून आला असेल ना, त्याला जाऊन भेटतो. हा अर्जंट आहे थोडं. आलो. पण ते बटन आणि नंतर राहतो. काका, एक महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. अरे मग बोल की, काय झालं? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय अरे. संपा दादा, या आपल्या झोपड्या काढायला सांगतायत. ए नाही काढणार, जा काय करायचं करून घे. या संभाला नाटणारा अजून जन्माला यायचा आहे. राम कृष्ण हरी. विठुराया सुद्धा आपली अशी परीक्षा का घेतोय मला कळत नाही. एवढं चांगलं काम आपण करतोय पण त्यात सुद्धा इतके अडथळे. ठीक आहे, जिथे अडचण आहे तिथे मार्ग हा असतोच अधोक्षज. मला असं वाटतंय तू त्या लोकांशी बोलून बघ. मी आता तिकडे जाऊन त्यांच्याशी तेच बोलणार होतो. बघू आता काय होतं. काहीतरी. वा 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 वा. काका पुतण्याची गहन चर्चा. काय म्हण? नवनिर्वाचित सरपंच अधोक्षज महाराज दिग्रसकर आणि पूजनीय व्यंकट महाराज दिग्रसकर. नाही, गावात आलो आणि पहिल्यांदा तुमच्या दोघांचं दर्शन झालं, ते पण सोबत. पावलोच बघा आम्ही. हा काय मग, काय म्हणता? सगळं आलबेल ना? आहे, विठुरायाची कृपा आहे. ते तर आहेच हो, ते तर आहेच. तुम्हीच ते म्हणता ना, ते काय विठुराया पाठी राखा. सरपंच साहेब काय म्हणताय? नाही, सत्तेचा काटेरी मुकुट वाचायला लागला का नाही? जबाबदारी मोठी आहे, प्रयत्न चालू आहे. हा, असलेच पाहिजेत. प्रयत्न सुरू असलेच पाहिजे. काय गावचा कारभार म्हणजे गुलाब पाकळी नाहीये, काट्या कुट्याचा रस्ता आहे. येईल म्हणा तुमच्या पण हळू 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 सगळं लक्षात येईल. काय तुम्ही आमची नाहक बदनामी केली, जेला टाकण्याची प्लॅनिंग केली. ते बरं आहे, आमची गल्ली पासून दिल्ली पर्यंत ओळख आहे. नाहीतर मग आम्हाला हे सांगायला आलात का? टोचला काय मुकुट? टोचला? अहो मुकुट टोचतो म्हणून तुम्ही आता आम्हाला टोचून बोलणार आहे काय? सिनियर आहेत आम्ही तुम्हाला. हो अधोक्षज महाराज, अहो नाराज नका होऊ, पर्सनली येऊ नका. सहज बोललो आम्ही. बर ते काय ते शाळेच्या जमिनीवर काय ते एन्क्रोचमेंट झालं म्हणतात. ते काय रात्रीतून बेकायदेशीर झोपड्या उभ्या राहिल्या म्हणे, खरं काय ते? किती किती आहेत त्या? 15-20. 15-20? हो 50-60 म्हणा.
नाही म्हणजे आज असतील 15-20, उद्या होतीलच की 50-60, आणि त्यांना टच करणं अजिबात सोपं नाहीये. काय शाळेसाठी सरकारकडून तुम्ही जमीन मिळवली, पण ती तुम्हाला सांभाळता नाही आली. फेल गेलात नवीन सरपंच. मोहितराव, प्रश्न गावातल्या पोरांच्या शिक्षणाचा आहे आणि या बाबतीत आदोक शिक्षक कधीच फेल होणार नाही.